नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दिव्यांग सामाजिक संस्था उरण यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन सोहळा 2025 संपन्न। JNPA प्रशासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी भरीव योगदान। जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो। 1992 पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला। हा दिवस दिव्यांग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो। बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जागतिक दिव्यांग दिनानिमित्त JNPA बहुउद्देशीय सभागृह येथे उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांकरता जागतिक दिव्यांग दिन सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुण्या मनीषा जाधव मॅडम, महाव्यवस्थापिका प्रशासन व सचिव JNPA, महेंद्र म्हात्रे अध्यक्ष, रवींद्र पाटील JNPA विश्वस्त, सयाजी साळुंके JNPA मॅनेजर इस्टेट, अरविंद घरत, संदीप घरत JNPA प्रतिनिधी, वर्षा म्हात्रे मॅडम दिव्यांग प्रशासन अलिबाग, संतोष पवार सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाला सुंदर सुरुवात झाली। मदन पाटील यांनी प्रास्ताविकात संघटना स्थापना हे 5वे वर्ष असून JNPA कडून दिव्यांगांच्या या कार्यक्रमातून दरवर्षी दिव्यांगांना हे हक्काचे व्यासपीठ मिळत आहे। अरविंद घरत यांनीही आपल्या मनोगतात दिव्यांगांचे मनोबल वाढवले। संतोष पवार यांनी दिव्यांगांसाठी प्रोत्साहनपर आपल्या भाषणात दिव्यांग संघटनेचे काम अतिशय सकारात्मक गतीने चालू आहे, परंतु दिव्यांग बांधवांना JNPA ONGC कडून रोजगाराची संधी मिळाली तर आजच्या या जागतिक दिव्यांग दिनाचे महत्त्व आणखीन वाढेल। त्याचप्रमाणे सिडकोतर्फे रोजगार देण्यासाठी प्रयत्न झाला तर त्यांना एक जीवनासाठी आधार मिळेल। मनीषा जाधव मॅडम यांनी आपल्या मनोगतात दिव्यांगांच्या इच्छाशक्तीचे, बुद्धीचे कौतुक करून त्यांच्यासाठी शॉपिंग सेंटर इथे जे गाळे आहेत ते व्यवसायासाठी खुले करून देण्यासाठी व त्यांना रोजगार मिळण्यासाठी JNPA प्रशासनाकडून CSR फंडातून मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले। व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांनी आपल्या शब्दात दिव्यांगांचे मनोबल वाढवले। दिव्यांग सामाजिक संस्थेतर्फे दिव्यांगांसाठी भेटवस्तू देण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वर्तक यांनी केले तर आभाराचा भार महेंद्र म्हात्रे यांनी स्वीकारला। कार्यक्रमाची सुंदररित्या सांगता झाली। अध्यक्ष महेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार समीर ठाकूर, सचिव उमेश पाटील यांच्यासह दिव्यांग सामाजिक संस्थेच्या सर्वच पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली। जागतिक दिव्यांग दिन हा एक अविस्मरणीय दिवस आहे, ज्यामुळे दिव्यांग व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्न केला जातो। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर, JNPA उरण।